Welcome student of 11th Standard Commerce KB Rohmari Junior College Kopergaon. Today we have learned bookkeeping and accountancy in this subject. Unit number 2, Meaning and Fundamentals of Double Entry Bookkeeping. Lecture number 16. My name is Professor Gaikwad KK. Let's start today's lecture. Student, previous lecture we have studied definition of double entry bookkeeping system, principles of double entry bookkeeping system, and advantages of double entry bookkeeping system. Today's lecture we have learned meaning of accounts, definition of account, classification of account, personal account, real account, and nominal account. First is meaning of account. An account is summarized record of transaction relating to a particular person, assets, liabilities, particular head of expenses, or income recorded at one place in day-to-day business activity. Large number of business transactions take place. It affects the several accounts. At the end of certain period of time, it is necessary for the business one balance account to find out the information like total capital, total liabilities, and assets, total income and expenses, etc. बघा आता आपण युनिट नंबर 2 मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग, त्याचबरोबर एकूण संपत्ती आणि एकूण उत्पन्न आणि खर्च या गोष्टी विशिष्ट खात्यामध्ये नोंदवल्या जातात. त्याला आपण अकाउंट्स असं म्हणायचं आहे. म्हणून साधा आणि सोपा असा अर्थ आहे की विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भामध्ये हे लिहिलं जाणारं लेख आहे, अकाउंट्स आहे, की ज्यामध्ये उत्पन्न, खर्च, त्याचबरोबर भांडवल, देयता, असेट्स या गोष्टी लिहिल्या जातात, नोंदवल्या जातात. अशाला आपण अकाउंट्स असं म्हणायचं आहे. नेक्स्ट इज डेफिनेशन ऑफ अकाउंट्स. आता आपल्याला अकाउंट्सची व्याख्या पाहायची आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे G.R. बॉटली बॉय. बघा आता त्यांच्या व्याख्येनुसार अन अकाउंट इज समराइज्ड रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग वन पर्सन, वन काइंड और प्रॉपर्टी फॉर वन क्लास ऑफ गेन और लॉस. म्हणजे खाते म्हणजे एका व्यक्तीवर, एका प्रकारच्या संपत्तीवर किंवा एका प्रकारच्या लाभ किंवा हानीवर प्रभाव करण्याचा व्यवहाराचा सारांश रूपाने केलेली नोंद म्हणजेच खाते. ठीक आहे. अकाउंट्स. अकाउंट्स संदर्भात पुन्हा सांगतो बघा. अन अकाउंट इज समराइज्ड रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग वन पर्सन, वन काइंड और प्रॉपर्टी फॉर वन क्लास ऑफ गेन और लॉस. म्हणजे खाते म्हणजे काय आहे तर एका व्यक्तीवर असेल किंवा एका प्रकारच्या संपत्तीवर असेल किंवा एका प्रकारच्या लाभ किंवा हानीवर जो प्रभाव पडतो त्या प्रभावाचा सारांश लिहिला जातो किंवा त्याची नोंद ठेवली जाते, त्याला आपण अकाउंट्स असं म्हणायचं आहे. असं हे G.R. बॉटली बॉय यांच्या व्याख्येवरून आपल्याला. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. बघा आता महत्त्वाचा जो पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट म्हणजेच खात्याचे वर्गीकरण. आता हे खात्याचे वर्गीकरण करत असताना आपल्याला मुख्य 3 प्रकारचे अकाउंट्स यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. या 3 अकाउंट्समध्येच सर्व प्रकारचे जे अकाउंट्स आहेत त्यांचं वर्गीकरण केलेलं असणार आहे. आणि ज्या ज्यावेळी आपण अकाउंट्सचे प्रॉब्लेम सोडवणार आहोत त्यावेळी हे जे अकाउंट्स आहेत किंवा हे जे क्लासिफिकेशन आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट करता येणार नाही. म्हणून अतिशय असा महत्त्वाचा पार्ट क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आहे. बघा टोटल कॅटेगरीज आहे त्याच्यात 3, ज्यामध्ये पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट
म्हणून 3 प्रकारच्या अकाउंट्समध्ये सर्व अकाउंट्स विभागलेली आहेत, ज्याचे मुख्य 3 अकाउंट्समध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ज्यामध्ये फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट म्हणजे वैयक्तिक खाते. सेकंड आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मीन्स कारण अकाउंट्स जर यायचं असेल तर आपल्याला अकाउंटचं क्लासिफिकेशन आलंच पाहिजे. म्हणून अतिशय महत्त्वाचा असा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आता हे क्लासिफिकेशन एकूण 3 अकाउंट्समध्ये विभागलेलं आहे. ते मुख्य अकाउंट्स बघा कुठले कुठले आहेत. फर्स्ट इज पर्सनल अकाउंट, सेकंड इज रिअल अकाउंट अँड लास्ट नंबर 3 इज नॉमिनल अकाउंट. असे मुख्य 3 प्रकार आहेत. पर्सनल अकाउंट्स म्हणजे वैयक्तिक खाते, रिअल अकाउंट म्हणजे वास्तविक खाते आणि नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी खाते. हे एकूण 3 मुख्य अकाउंट्स आहे. आता या अकाउंट्समध्ये आणखी त्याचे काही प्रकार दिलेले आहेत बघा. तुम्हाला स्क्रीनवरती एक इमेज दिसत असेल, त्या इमेजच्या आधारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा. फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट्सचे 3 अकाउंट्समध्ये विभाजन झालेलं आहे, क्लासिफिकेशन झालेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे नॅचरल पर्सनल अकाउंट, सेकंड आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि थर्ड आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. म्हणजे एकूण 3 प्रकार पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. ज्यामध्ये पर्सनल अकाउंटचे 3 प्रकार नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आता नॅचरल पर्सनल याचा अर्थ ज्याला आपण नैसर्गिक वैयक्तिक खाते असं म्हणतो, नॅचरल पर्सनल अकाउंट. त्यानंतर आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट ज्याला आपण कृत्रिम वैयक्तिक खाते असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट की ज्याला आपण प्रातिनिधिक वैयक्तिक खाते असं म्हणतो. बघा, नॅचरल पर्सनल नैसर्गिक वैयक्तिक खाते, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट कृत्रिम वैयक्तिक खाते अँड लास्ट रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मीन्स प्रातिनिधिक वैयक्तिक खाते. असे पर्सनल अकाउंटचे 3 प्रकार आहेत. त्यानंतर रिअल अकाउंट. रिअल अकाउंटला आपण वास्तविक खाते असं म्हणतो किंवा संपत्तीचे अकाउंट असं देखील म्हणतो, परंतु शब्दशः अर्थ त्याचा वास्तविक खाते आहे की ज्यामध्ये एकूण 2 प्रकार आहेत, टॅन्जिबल रिअल अकाउंट आणि इनटॅन्जिबल रिअल अकाउंट. टॅन्जिबल मीन्स मूर्त वास्तविक खाते आणि इनटॅन्जिबल याचा अर्थ अमूर्त वास्तविक खाते. असे रिअल अकाउंट्सचे 2 प्रकार या ठिकाणी पडणार आहेत. त्यानंतर मुख्य तिसरा जो प्रकार आहे नंबर 3 नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटला आपण नामधारी खाते म्हणतो. हे तात्पुरत्या स्वरूपाचे बनवलेले अकाउंट्स असतात की ज्यामध्ये एक्सपेन्सेस आणि लॉसेस त्याचबरोबर इन्कम्स अँड गेन्स अशा स्वरूपाचे जी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि त्यांचे जे विभाजन आहे, क्लासिफिकेशन आहे, ते या नॉमिनल अकाउंट्समध्ये दिलेली असतात. म्हणून पुन्हा एकदा बघा, महत्त्वाचा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. एकूण 3 महत्त्वाच्या अकाउंट्समध्ये विभाजन करायचं आहे आपल्याला. कुठल्या कुठल्या तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचे पुन्हा 3 प्रकार नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट अँड लास्ट रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंटचे 2 पार्ट किंवा 2 उपप्रकार टॅन्जिबल रिअल अकाउंट अँड इनटॅन्जिबल रिअल अकाउंट. लास्ट इज नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स त्यामध्ये आपल्याला आणखी एक इमेज दिसते की ज्यामध्ये पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट असे 2 पार्ट केलेत की ज्यामध्ये पर्सनल अकाउंटचे 3 प्रकार दिसतात बघा. पुन्हा नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आणि त्यामध्ये पुन्हा येणारे जे अकाउंट्स आहेत त्याची यादी दिसते. पुन्हा इम्पर्सनल अकाउंट्समध्ये 2 प्रकार रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट.
पुन्हा टॅन्जिबल रिअल अकाउंट, इनटॅन्जिबल रिअल अकाउंट. आणि नॉमिनलमध्ये काय येणार आहे तर एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि इन्कम अँड गेन्स. ही सर्व यादी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा जो चार्ट दिसतोय तो व्यवस्थित आपल्या वहीमध्ये तयार करायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स ॲज इट इज, जसं दिसतंय त्याप्रमाणे आपल्या वहीमध्ये हे सर्व अकाउंट्स आणि त्याचे जे त्या अकाउंट्स अंडर येणारे जे विविध अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स व्यवस्थित आपल्या वहीमध्ये अशा प्रकारचा चार्ट बनवून ठेवायचा आहे. ठीक आहे. आता जे काही आपण अकाउंट्स पाहिलेले आहेत तसे मुख्य अकाउंट्स आहेत पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे, ज्यामध्ये फर्स्ट अकाउंट आहे पर्सनल अकाउंट, की ज्याला आपण वैयक्तिक खाते असं म्हणतो. This account present a person and group of person with whom business deal. These accounts are classified into following three categories: natural person account, artificial person account and representative personal account. जसं आपण जस्ट आपण पाहिलं की पर्सनल अकाउंट काय आहे तर व्यक्तीचं अकाउंट आहे, व्यक्तीच्या संदर्भातलं अकाउंट आहे. आणि या अकाउंटमध्ये एकूण 3 कॅटेगरीज आहे: नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. म्हणजेच नैसर्गिक वैयक्तिक खाते, कृत्रिम वैयक्तिक खाते आणि प्रातिनिधिक वैयक्तिक खाते. आता त्यामध्ये जो पहिला प्रकार आहे नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे नैसर्गिक वैयक्तिक खाते. बघा, अकाउंट्स रिलेटिंग टू इंडिव्हिज्युअल ह्युमन बिंग. बघा, हा महत्त्वाचा अर्थ लक्षात घ्या. ह्युमन बिंग म्हणजेच ज्या व्यक्ती सजीव आहेत अशा व्यक्तींसाठी असणारं अकाउंट म्हणजे नॅचरल पर्सनल अकाउंट. ज्या व्यक्ती सजीव आहेत, आता सजीव या अर्थाने म्हणतोय की त्या नैसर्गिक आहे म्हणजे त्या जिवंत आहेत, सजीव आहेत, अशा सर्व व्यक्ती या कॅटेगरीमध्ये येतात, ज्याला आपण नॅचरल पर्सनल अकाउंट असं म्हणतो. आता याच्यामध्ये बघा काही उदाहरणं आपल्याला देता येईल. जसं राजेश अकाउंट आहे, सुमित अकाउंट आहे, त्याचबरोबर सुषमा अकाउंट आहे, कार्तिक अकाउंट आहे. आता ही जी अकाउंट आहे आणि त्यासमोर असणारी जी नावं आहेत ती ठराविक व्यक्तींची नावं आहेत. मग व्यक्तींची नावं आहेत मग ते कुठलेही व्यक्ती असतील, राम असेल, श्याम असेल, गोपाल असेल किंवा एक्सेट्रा कोणी पण असेल, तो व्यक्ती असला पाहिजे. म्हणून तो व्यक्तीच्या संदर्भातलं अकाउंट असल्यामुळे त्याला आपण नॅचरल पर्सनल अकाउंट असं म्हणतोय. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की व्यक्ती आणि तो सजीव असला पाहिजे, जिवंत व्यक्ती असला पाहिजे, ज्याचं हे अकाउंट असतं त्याला आपण नॅचरल पर्सनल अकाउंट असं म्हणतो. सेकंड इज आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आता आर्टिफिशियल आहे, या आर्टिफिशियल पर्सनच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या की आपण SP-च्या अभ्यासक्रम पाहत असताना आपण पाहिलेलं आहे की जी संयुक्त भांडवली संस्था आहे ती कशी व्यक्ती आहे तर कृत्रिम व्यक्ती आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. मग आर्टिफिशियल पर्सन आहे म्हणजेच काय तर कायद्याने तयार करण्यात आलेली ती एक कृत्रिम व्यक्ती असते, तिला आपण आर्टिफिशियल पर्सन असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी त्याचा अर्थ तसाच दिला आहे. आर्टिफिशियल पर्सन मीन्स इन्क्लूड अकाउंट ऑफ ऑर्गनायझेशन असोसिएशन विच आर क्रिएटेड बाय लॉ. म्हणजेच संस्था असेल किंवा एखादी असोसिएशन असेल की जी तयार करण्यात आलेली आहे बाय लॉ. बाय लॉ याचा अर्थ कायद्याने तयार करण्यात आलेली ती व्यक्ती आहे, कायद्याने तिला व्यक्तीचा दर्जा दिलेला आहे. अशा सर्व संस्था या आर्टिफिशियल पर्सन असतात. म्हणून या संदर्भामध्ये लक्षात घ्या की याची जी उदाहरणं असणार आहेत ती सुद्धा कशाची असतील मग तर एखाद्या संस्थेची असतील, ऑर्गनायझेशनची असतील किंवा कंपन्यांची असतील
ठीक आहे, की ज्यामध्ये उदाहरण पहिलं दिलं आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट, स्टार कंपनी अकाउंट, राधिका स्पोर्ट्स क्लब अकाउंट. हे थोडक्यात हे काय आहे, तर हे सगळ्या संस्था आहेत. स्पोर्ट्स क्लब असेल, चॅरिटी क्लब असेल, त्याचबरोबर सगळ्या शाळा, महाविद्यालय असतील, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज असतील, सगळ्या बँका असतील, सगळ्या कंपन्या असतील, की ज्यांची निर्मिती ही कायद्याने झालेली आहे. अशा सर्व संस्था ह्या आर्टिफिशियल पर्सन असतात, म्हणजेच कृत्रिम व्यक्ती असतात. हे आपण या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. नेक्स्ट इज रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, ज्याला आपण मराठीमध्ये प्रातिनिधिक वैयक्तिक खाते असं म्हणतो. आता प्रातिनिधिक कुणाच्या बाबतीमध्ये, तर बघा, these accounts represent a certain person or group or person in business. Dealing account relating to outstanding and prepaid items are called represented to personal account. आता हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट काय आहे, तर व्यक्तीच्या बदल्यामध्ये किंवा व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जाणारं किंवा व्यक्तीला रिप्रेझेंट करणारं अकाउंट्स म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. त्या ठिकाणी प्रत्यक्षात व्यक्तीचा संबंध येणार नाही, परंतु व्यक्तीच्या संदर्भामध्ये असणारं ट्रान्झॅक्शन असणार आहे. म्हणून व्यक्तीच्या बदल्यात वापरलं जाणारं अकाउंट म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, ज्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल, आउटस्टँडिंग रेंट अकाउंट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स अकाउंट, प्रीपेड वेजेस अकाउंट. आता बघा, आउटस्टँडिंग रेंट अकाउंट, आउटस्टँडिंग मीन्स आता रेंट आहे, रेंट याचा अर्थ भाडं, की भाडं हे आउटस्टँडिंग आहे, म्हणजे भाडं द्यायचं आहे, अद्याप दिलेलं नाही, मग ते द्यावं लागणार आहे. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स अकाउंट, अगाऊ इन्कम मिळालं आपल्याला. प्रीपेड वेजेस अकाउंट, प्रीपेड म्हणजेच पेड इन ॲडव्हान्स. वेजेस मीन्स मजुरी, मजुरीचं अकाउंट आहे, पण कुठलं आहे, प्रीपेड आहे, पेड इन ॲडव्हान्स आहे, म्हणजे अगाऊ दिलेले पैसे आहेत, त्याला आपण प्रीपेड असं म्हणतो. म्हणून हे प्रीपेड वेजेस अकाउंट यामध्ये इन्क्लूड असणार आहेत, की जे रिप्रेझेंट करतात व्यक्तीच्या अकाउंट संदर्भामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट इज इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनलमध्ये आपल्याला पुन्हा दोन प्रकार पाहायचे आहेत बघा. इम्पर्सनल अकाउंट्स आर क्लासिफाईड इन टू फॉलोइंग टू कॅटेगरीज. फर्स्ट इज रिअल टू अकाउंट्स, tangible real account and intangible real account, and second is nominal account. बघा, की जे वैयक्तिक नाही असं ते अकाउंट आहे, ज्याला आपण इम्पर्सनल अकाउंट असं म्हणतो. आता हे अवैयक्तिक खातं झालं, जसं पर्सनल अकाउंट, इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटला आपण वैयक्तिक खातं असं म्हणतो, तर इम्पर्सनल अकाउंटला काय म्हणणार, अवैयक्तिक खातं. म्हणजे हे कुठल्याही व्यक्तीचं वैयक्तिक खातं नसणार आहे. मग ज्यामध्ये आपल्याला दोन अकाउंट्स पाहायचे आहेत. रिअल अकाउंट, की ज्यामध्ये पुन्हा दोन प्रकार असतील, टॅन्जिबल रिअल अकाउंट आणि इनटॅन्जिबल रिअल अकाउंट. आणि सेकंड नॉमिनल अकाउंट आहे, म्हणजे नामधारी अकाउंट आहे, तात्पुरतं अकाउंट आहे. हेही आपल्याला पाहायचं आहे. म्हणून बघूयात क्रमाने. फर्स्ट इज रिअल अकाउंट. These accounts are represent assets and properties owned by the business. The following are types of real account. बघा, रिअल अकाउंटच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं की हे अकाउंट्स कशाच्या बाबतीत आहे, असेट्स अँड प्रॉपर्टीज, या मालकाच्या स्वतःच्या असेट्स आणि प्रॉपर्टीज आहे हे दाखवणारं अकाउंट्स म्हणजे रिअल अकाउंट. या रिअल अकाउंटमध्ये पहिलं अकाउंट आहे टॅन्जिबल रिअल अकाउंट. टॅन्जिबल रिअल अकाउंट, टॅन्जिबल मीन्स मूर्त वास्तविक अकाउंट. रिअल अकाउंट हे वास्तविक अकाउंट आहे. आता हे कसं आहे, टॅन्जिबल आहे. टॅन्जिबल रिअल अकाउंट मीन्स द असेट्स अँड प्रॉपर्टीज विच कॅन बी सीन, टच अँड फेल्ट. टॅन्जिबल याचा अर्थ सदृश्य. ठीक आहे, त्याला आपण मूर्त असा शब्द वापरतो, पण ते सदृश्य आहे. सदृश्य याचा अर्थ जे आपल्याला दिसतं, ज्याला आपण स्पर्श करू शकतो आणि ज्याचं आपण पैशात मोजमाप करू शकतो, अशी असेट्स म्हणजे ही टॅन्जिबल असेट्स असते. म्हणजे एखादं उदाहरण जर आपल्याला द्यायचं ठरलं तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की
मशिनरी अकाउंट आहे. मशिनरी ही बिझनेसची असेट्स असते की जिला आपण स्पर्श करू शकतो किंवा जिचा आपण पैशांमध्ये मोजमाप करू शकतो. म्हणून ही असेट्सचा प्रकार आहे. रिअल अकाउंट ही सर्व असेट्सच्या बाबतीत आहे. परंतु कुठली असेट्स आहे ही? टॅन्जिबल आहे, सदृश्य आहे की जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो, तिला स्पर्श करू शकतो आणि त्याचबरोबर पैशांमध्ये तिचं मोजमाप देखील करू शकतो. अशी असेट्स म्हणजे टॅन्जिबल असेट्स असते. म्हणून मशिनरी अकाउंट असेल किंवा मोटार कार असेल किंवा स्टॉक असेल किंवा गुड्स असेल. ठीक आहे. मशिनरी आपल्याला माहिती आहे यंत्र आहे, मोटार कार आपल्याला माहिती आहे. स्टॉक याचा अर्थ साठा आहे, गुड्स याचा अर्थ वस्तू आहेत. या वस्तू कुठल्याही असू शकतात. एक सिम्बॉलिक वर्ड आहे गुड्स. मग या गुड्समध्ये अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणून या ठिकाणी लक्षात एवढंच ठेवायचं आहे की रिअल अकाउंट्स मीन वास्तविक खाता आहे आणि त्यामध्ये पहिला प्रकार आहे टॅन्जिबल असेट्स मीन्स मूर्त वास्तविक किंवा सदृश्य वास्तविक. अशा असेट्स की ज्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो आणि ज्यांचं पैशांमध्ये मोजमाप करू शकतो, अशा असेट्स म्हणजे टॅन्जिबल रिअल अकाउंट. नेक्स्ट इज इनटॅन्जिबल रिअल अकाउंट. इनटॅन्जिबल याचा अर्थ अमूर्त वास्तविक अकाउंट किंवा ज्याला आपण अदृश्य रिअल अकाउंट असंही म्हणू शकतो. Intangible real account means assets which cannot be seen, touched or felt, but they can be measured in term of money. आता बघा रिअल अकाउंट्समध्ये सगळ्या असेट्स येणार आहे. मग आता हा असेट्सचा कुठला प्रकार आहे तर इनटॅन्जिबल रिअल असेट्सचा प्रकार आहे की ज्यामध्ये आपल्याला म्हणलं इनटॅन्जिबल रिअल अकाउंट मीन्स असेट्स विच कॅन नॉट बी सीन, टच आर फेल्ट बट दे कॅन बी मेन्श्योर इन टर्म ऑफ मनी. म्हणजे अशा असेट्स आहे की ज्यांना आपण पाहू शकत नाही, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, पण ज्यांचं आपण पैशांमध्ये मोजमाप करू शकतो. अशा सर्व असेट्स ह्या इनटॅन्जिबल रिअल अकाउंट्समध्ये येतात. यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल. बघा, गुडविल अकाउंट. गुडविल मीन्स नावलौकिक. एखाद्या ब्रँडचं नाव तयार होतं, त्याला आपण नावलौकिक म्हणतो आणि त्या गुडविलवरतीच तो व्यवसाय वाढत असतो किंवा त्याच्या मालाची विक्री होत असते आणि तो व्यवसाय नफ्यामध्ये असतो. त्याला आपण गुडविल असं म्हणतो आणि त्याला शब्दशः अर्थ आहे मराठीमध्ये नावलौकिक. नेक्स्ट इज पेटंट्स अकाउंट. पेटंट्स आहेत. ह्या पेटंट्सच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल की एखादी वस्तू आपल्या नावावर आपण ज्यावेळी रजिस्टर्ड करतो किंवा पेटंट करून ठेवतो, त्या रजिस्टरच्या केल्यामुळे, पेटंट केल्यामुळे आपल्याला मोबदला मिळत असतो. म्हणून तो मोबदला म्हणजे आपली असेट्स आहे आणि जिला आपण दाखवू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण मोबदला मात्र मिळतो म्हणजे पैशामध्ये आपल्याला त्याचं मोजमाप करता येतं. त्याला आपण पेटंट्स अकाउंट म्हणतो. ट्रेडमार्क अकाउंट आहे. एखाद्या वस्तूचा ट्रेडमार्क असतो. मग ISI ट्रेडमार्क आहे किंवा एखादी टाटाची जी कंपनी असते त्याचा विशिष्ट ट्रेडमार्क असतो किंवा एखादी रेमंडचं कापड आहे. म्हणजे ही जी नावं आहेत ही त्यांचा ब्रँड आहे, त्यांचा ट्रेडमार्क आहे, त्यांचा शिक्का आहे की त्या नावावर तो व्यवसाय चालतो. म्हणून एक प्रकारचा तो मार्क आहे, शिक्का आहे की तो त्या शिक्क्याच्या वस्तू, त्या नावाच्या वस्तू लोक बाजारपेठेमधून घेण्यासाठी पसंती देतात की ज्यामुळे त्या व्यवसाय संस्थेची विक्री वाढते, पर्यायाने नफा वाढतो. म्हणून त्याला ट्रेडमार्क असं आपण म्हणूयात. कॉपीराइट अकाउंट आहे. एखादी वस्तू तयार केल्यानंतर ती पुन्हा वापरात आणण्यासाठी कॉपीराइट कायदा असतो. म्हणून ह्या कॉपीराइटच्या मोबदल्यामध्ये पण आपल्याला ठराविक उत्पन्न मिळत असतं, पैसे मिळत असतात किंवा त्यापासून मिळणारे जे पैसे आहेत ते आपले असेट्स असते. म्हणून कॅश ही असेट्स आहे. कॉपीराइटमध्ये मात्र ती मोजता येऊ शकते. म्हणून कॉपीराइट देखील हे इंटॅन्जिबल रिअल अकाउंटचं उदाहरण आहे. मग इंटॅन्जिबलच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवायचं की इंटॅन्जिबल याच्यामध्ये कुठले असेट्स येतात की ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, ज्यांना आपण दाखवू शकत नाही, परंतु पैशांमध्ये मात्र मोजमाप करू शकतो. अशा सर्व असेट्स या इंटॅन्जिबल रिअल अकाउंट्समध्ये येतात. ठीक आहे. लास्ट नंबर 3 नॉमिनल अकाउंट म्हणजेच नामधारी खाते. The accounts of expenses, losses, income and gains are called as nominal account.
आता या नॉमिनल अकाउंट्समध्ये काय येणार आहे बघा, की सर्व एक्सपेन्सेस, सर्व लॉसेस, सर्व इन्कम आणि सर्व गेन्स. एक्सपेन्सेस मीन खर्च, लॉसेस मीन्स तोटा, इन्कम मीन्स उत्पन्न आणि गेन्स मीन्स फायदा. म्हणजे खर्च, तोटा, उत्पन्न आणि फायदा यांचं अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंट, ज्याला आपण मराठीमध्ये नामधारी खातं असं म्हणतो. आता खर्चाचं, उत्पन्नाचं, तोट्याचं, फायद्याचं अकाउंट्स कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट इज वेजेस अकाउंट. मजुरी आहे, मजुरी आपण दिली म्हणजे आपला खर्च होतो, म्हणून वेजेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. स्टेशनरी अकाउंट, सॅलरी अकाउंट. स्टेशनरी हा एक खर्च आहे की ऑफिससाठी आपण स्टेशनरी खरेदी करतो याचा अर्थ आपल्याला पैसे द्यावे लागतात, खर्च झाला, नॉमिनल अकाउंट. सॅलरी अकाउंट, आपण कर्मचाऱ्यांना सॅलरी देतो, व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून सॅलरी दिली याचा अर्थ खर्च झालेला आहे, सॅलरी अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. डॅप्रिसिएशन अकाउंट. डॅप्रिसिएशन मीन्स घसारा. एखादी वस्तू वापरल्यामुळे, एखादी वस्तू सतत वापरल्यामुळे त्याची झीज निर्माण होते आणि ती झीज भरून काढण्यासाठी आपल्याला ठराविक पैसे हे खर्च करावे लागतात, त्याला आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो, म्हणून डेप्रिसिएशन हे नॉमिनल अकाउंट आहे. कमिशन अकाउंट, आपण एखाद्या व्यवहाराचं कमिशन दिलेलं असेल, कमिशन दिलं, आपला खर्च झाला, म्हणून कमिशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. आणि लास्ट डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. डिस्काउंट म्हणजे सूट आहे, सूट मिळाली असेल, आपला फायदा झाला, फायद्याचा अकाउंट नॉमिनल अकाउंट. म्हणून साधारणतः डिस्काउंट रिसिव्ड असेल किंवा डिस्काउंट अलाउड असेल हे नॉमिनल अकाउंट आहे. आजच्या तासामध्ये आपण मिनिंग ऑफ अकाउंट्स, डेफिनेशन ऑफ अकाउंट्स, त्याचबरोबर महत्त्वाचं जे आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, ज्यामध्ये 3 कॅटेगरीज, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये पुन्हा 3 प्रकार, नॅचरल पर्सनल अकाउंट, त्यानंतर आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. त्यानंतर सेकंड रिअल अकाउंट, यामध्ये टॅन्जिबल आणि इनटॅन्जिबल अकाउंट. आणि लास्ट पाहिलं आपण नॉमिनल अकाउंट. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स या संदर्भात तुम्ही घरी वहीमध्ये तो चार्ट व्यवस्थित काढायचा आहे आणि त्याबरोबर त्यामध्ये असणारे जे अकाउंट्स आहेत ते देखील व्यवस्थित सोडवायचे आहेत, म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहेत. व्हिडिओबाबत काही शंका असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी त्याचे उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.